सुखे सेवो ब्रह्मा सुखे सेवो
जोडून ओ बाबा
जपताची वासुदेवा सदा नभे मग बाधा काळ दूत यमाची करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संगे शेवो वासुदेव धनीवरी लोभ ममता दौडू आशा उदर व्यथेचा उलसा न करू आणि कसायासा वासुदेवा वाचुनी
मुख्य वर्माचे वर्म येणे साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेवावडी करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरण संतादिया सरे चरण संतादिया सरे चरण संतादिया जय जगपालाने कथेचा जगपालाने कथेचा जय जगपालाने कथेचा जगपालाने कथेचा बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंगवू चित्ताशी आपुल्या जीवान तुझी वर्ण गुणनाम ऐशी प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भैया शरण शरण एकना पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष पाहू गुण दोष पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा सुखे शेवो ब्रह्मानंदा गावो राम नाम सदा नव्हे मग बाधा काळ दूत यमाची करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची सेवेकरता घेतला भंग विश्व संत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री ज्यांच्या दरबारात ही आजची शिवाय संत श्रेष्ठ शांती ब्रह्मनाथ महाराज त्यांच्याच गाथेतील पहाटच्या भजनातील वासुदेव या प्रकरणातील महत्वाचा असा भंग आहे विठ्ठला या भंगात नाथ महाराज नरदेहात आलेल्या जीवाला सांगतात अरे तुम्ही आनंदा करता सुखा करता रात्र दिवस पळायला लागले पण तुमच्या स्वप्नातही सुख येईना आनंद मिळेना दुःख पिछा सोडीना मग तुम्ही आम्ही सगळेजण त्या आनंदा करता आनंदाच्या सेवना करता काय साधन करू याचं चिंतन या चला आपण सगळे नाथाच्या दरबारात आलेलो आहे हा नाथाचा उत्सव आहे मी दरवर्षी सांगत असतो सगळेच लोक सांगतात की कालचा जो दिवस आहे तो इतका महत्वाचा दिवस आहे 6 गोष्टी काल घडलेल्या आहेत 6 गोष्टी कोणत्या 6 जनार्दन स्वामीचा जन्म षष्ठीचाच जनार्दन स्वामीला दत्ताचं दर्शन षष्ठीच्या दिवशी झालेलं आहे आणि जनार्दन स्वामीने देह देखील षष्ठीच्या दिवशी ठेवलेला आहे नाथ महाराजांना जनार्दन स्वामीचं दर्शन षष्ठीच्या दिवशी झालेले आहे नाथ महाराजांना जनार्दन स्वामीच्या कृपेनं दत्ताचं दर्शन षष्ठीच्या दिवशी झालेले आहे आणि नाथ महाराजांना आपला देह पाण्यामध्ये जलामध्ये षष्ठीच्या दिवशी विसर्जित केलेला आहे विठ्ठला काय नाथाचा अधिकार आहे
तुका निळा म्हणे देव राबे ज्याचे दत्त चोपदारी रिताशी धन्य धन्य एक नाथा धन्य धन्य एक हे नाथराया तुम्ही धन्य आहेत का धन्य अहो दासोपंतासारखाचा अभिमान तुमच्या दर्शनानं गेला येऊन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला काय नाथांचा मोठेपणा आहे आमचे गुरुजी गुरुवारे कुरेकर बाबा सांगत असतात ते म्हणले नाथाच्या घरी देव आले विठ्ठल नाव घेऊन आले देवानं 36 वर्ष काम केलं किती वर्ष तर एक एक नाव घेतलं विठ्ठल नाव घेऊन 12 वर्ष काम केलं श्रीखंड्या नाव घेऊन 12 वर्ष काम केलं आणि केशव नाव घेऊन 12 वर्ष काम केलं चला काय झालं देव आले नाथ महाराज म्हणले मला कामाला राहायचं नाथाला ओळखून आहे ते म्हणले आमच्याकडे पहिले गडी झाले भाऊ आता पूर्ण झाले पाडव्याच्या अगोदर आम्ही गडी लावतो आता पाडवा आला आता आम्हाला गडी लावायचे नाही तुम्ही गावात काम पहा देव म्हणले मी गावात काम करणार नाही मला तुमच्याकडेच कामाला राहायचंय ते म्हणले आमच्याकडे गडी झाले ना पहिलेच भरपूर गडी झाले शेतीतल्या कामाचे घरच्या कामाचे सगळे गडी झाले 4-2 शिल्लक लावले म्हणले आम्ही आता आम्हाला गड्याची गरज नाही देव म्हणले नाथा तुमच्याकडे गडी आहेत पण मी गडी आहे आमच्या दोघात फरक आहे म्हणले काय फरक येतो ह्यात आणि त्याच्यात ते म्हणले देवा गुरुवारी कुरेकर बाबा सांगत असते तुमच्याकडे पहिले गडी आहेत पण ते सांग का मी त्याला मनानं सुधरत नाही आणि म्हणले मग तू कसा गडी आहे न सांगता करी सर्व न सांगता करी सर्व समागमे सर्व भावे हरि समागमे सर्व भावे हरि समागमे सर्व भावे हरि समागमे सर्व भावे हरि करी सर्व काम न सांगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम मग नाथ महाराज असं काम करू लागले पहिले 12 वर्ष नाथांचं भागवत सांगायचे श्रवणाचं काम करायचे कीर्तनात रोप धरायचे हे पहिले 12 वर्ष चाल म्हणायचे पहिले 12 वर्ष दुसरे 12 वर्ष श्रीखंड्या चंदन उगळोनी करी धोत्री गंगात्री धोताशे पुढचे 12 वर्ष कावडीने पाणी
देवाचं काम नाथ महाराजांना आवडलं. कारण पहा कशी कला आहे. गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असते, नाथ श्रीखंड्या देवच त्यांनी चंदन उकळायचं, त्या चन्नाची गोळी करायची. नाथ महाराज पूजेला बसलेले आहेत. चन्नाची गोळी कोणी करायची? श्रीखंड्यानं. आणि ती चन्नाची गोळी कोणाजवळ द्यायची? नाथ महाराजजवळ द्यायची. आणि नाथ महाराजांना कोणाला लावायची? त्यालाच लावायची. चला केवढा अधिकार नाथांचा. नाथ महाराजाला देवाचं काम पटलं. नाथ महाराज म्हणले, हा तुला पगार देणार नाही, पण तो काम मला आवडलं, तो मी लग्न करून देईन, तो लग्न करून देईन. पण देव निघून गेले 36 वर्ष झाल्यावर. आणि निघून गेल्यावर हे देव होते हे कळालं. नाथ महाराजांचं अंतःकरण भरून आलं. ते म्हणले, मी जबान दिलेली तुझं लग्न करून देईन, पण हा देव होता, आता याचं लग्न. मग लग्न केलं नाही. मग त्याच्या मोबदल्यात त्यांच्या लग्नाचा चरित्र लिहिलं. त्या ग्रंथाचं नाव रुक्मिणी स्वयंवर. विठ्ठला लग्न करून देईन अशी जबान दिली, पण लग्न करता आलं नाही. मग लग्नाचं चरित्र लिहिलं, एक ग्रंथ लिहिला, तो म्हणजे रुक्मिणी स्वयंवर. विठ्ठला असा नाथांचा अधिकार. मोठे भगवत भक्त होते नाथ महाराज. नाथ महाराजांना मोठी ग्रंथ संपदा केली. रामायण ग्रंथ लिहित असताना त्यांना कळालं आपला आयुष्य भानू आता जवळ आलेलं, आपला आयुष्य कळसाला आलेलं आहे. मग गावोबाच्या डोक्यावर हात ठेवला आणि उत्तरकांड हे गावोबाला लिहायचं सांगितलं. काय लिहायचं सांगितलं? आणि षष्टीच्या दिवशी नाथ महाराज दिंडी घेऊन गोदावरीमध्ये आले, गंगेमध्ये आले, कमरा इतक्या पाण्यात गेले. पताकाचे भार वैष्णव नाचती, रामकृष्ण गाती नामावळी. ठला शालिवान शेके 1511 विजय संवत्सरा फाल्गुन मास उत्तमते तिथी षष्टी रविवार प्रयाण साचार 2 प्रहरी. विठ्ठला रामने नामाच्या गजरी समाधी गोजरी प्रतिष्ठानी. विठ्ठला तेव्हापासून हा षष्टीचा उत्सव आहे. नाथ महाराज नरदेहात आलेल्या जीवाला सांगतात, हे जीवा तू सुखा करता पळायला लागला, अरे जन्म गेला तुझा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक मुक्ती यज्ञ नाही केला, एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंदता दिशा शिन पावला, हिंदता दिशा पावला, माया वेचीला जीव माझा, माझे सोहितले नदी कोणी, माझे सोहितले नदी कोणी, माया वेचीला जीव माझा, माझे सोहितले नदी कोणी, माझे सोहितले नदी कोणी. अरे आज सुख होईल, उद्या सुख होईल, माणसं सारखं पळायला लागले. कशा करता? सुखा करता पळायले. शब्दात सुख होईल, स्पर्शात सुख होईल, रसात सुख होईल, गंधात सुख होईल, म्हणून सारखे पळायला लागले. पळा पळा कोण, पण दुःख पिछा सोडीना, सुख स्वप्नात देईना. नाथ महाराज म्हणले, तुम्हाला आनंदाची जर गरज असेल, आनंद पाहिजे असेल, तर तुम्ही माझा ऐका. काय ऐका? महाराज म्हणतात, तुम्हाला जर आनंद सेवन करायचा असेल तर आमचा ऐका. अभंगाच्या पहिल्या
तुम्हाला जर ब्रह्मानंद पाहिजे असेल तर तुम्ही राम नामाचं चिंतन करा. जे राम पण आपण ज्याने ब्रह्मानंद मिळणार ते करीत नाही. फुकटची सांगे लोकाची या गोष्टी फुकटची सांगे लोकाची या गोष्टी राम जग जेठी वाचे. अरे तुम्हाला ज्याने आनंद मिळायचा ते घेत नाही आणि ज्यांनी नरकाला जायचा टाइम ते सोडित नाहीत. वाट्यावर बसते लोकांच्या उचापत्या करते. फुकटची सांगे म्हणले नाही नाही लय चरचर करीत होता त्याचं धोपणच निघालं. रताळ्या तो हा जाळ लागला ना त्याचं धोपण काय पाहिलं. लोकांच्या उचापत्या करतो. विठ्ठल मना राम राम टाळी देवानं वाणी दिली, देवानं पाय दिले, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन. लोकांच्या उचापत्या करण्याकरता दिले का? एकदा हा देह गेल्यानंतर पुन्हा हे इंद्रिय मिळणार नाही. त्या देहात भजन करता येणार नाही. पोटासाठी खटपट करशी अवघा वेळ. राम राम म्हणता तुझी बसली दात खिळ. मग सगळेजण म्हणा राम राम म्हण. अरे कशाला लोकांच्या उचा गेलेलं आयुष्य पुन्हा नका करूनास. सकळांच्या पाया माझे दंडवत. लोकांच्या उचापत्या बंद करा. आपल्यातले दोष पहा. आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल लोक बैठकीत बसले की ह्यो महाराज असा तो गायक तसा. अरे त्याच त्याच्या कर्मानं भोगी तो आपल्याला काय घेणे. आपलं कसं आहे हे पहा ना. विठ्ठल आयुष्य जात आयुष्य जात
क्षणाला आयुष्य चाललेले, गेलेलं आयुष्य पुन्हा मिळणार नाही आणि दुसऱ्या देहात परमार्थ करता येणार नाही. तुम्ही पहा, आमचं नका ऐकू. तुमचं बालपण गेलं, तरुणपण गेलं, आता म्हातारपण जाणार. म्हणून आयुष्य जात आहे. पहा, काळ जा रे आयुष्य मोजावं या बैसला. म्हणतात आयुष्य मोजावया बैसला मापारी. तुका रे व्यवहारी संसाराच्या. अरे संसार प्रारब्धानं होणारे, निमित्त मात्र आपण. प्रयत्नानं नाम चिंतन करा. नामच म्हणा, राम राम. हातानं टाळी वाजवा, नुसत्या अंगठ्या घालून फिरू नका. 10 बोटात 10 अंगठ्या. अरे ठोकून द्याच्या टायमाला निघाल्या नाही तर सांड सानून काढून घेणार आहे तुझं. ढल हस्त पवित्रो यदि दान पुण्यो. हस्त पवित्रो यदि दान पुण्यो. पाद पवित्रो यदि तीर्थयात्रा. कंठ पवित्रो यदि नाम घोषो. हृदय पवित्रो यदि ब्रह्म. हाताला शोभा टाळी वाजविण्याने, पायाला शोभा कीर्तनाला जाण्याने, हाताला शोभा दानाने. विठ्ठल जर तुम्ही नाम चिंतन केलं तर ह्या नामाची ताकद अशी आहे, सुखे शेऊ ब्रह्मानंद. तुम्हाला ब्रह्मानंद प्राप्त होईल. मग कसं होईल महाराज? पखवाज घ्या, विना घ्या, टाळ घ्या आणि प्रेमानं लावणी मृदंग ज्याला गायन जमतं त्याने प्रेमानं आवडे विठ्ठल गाईजे एकांती. आलत भेटे येती लाभ करा, काय ब्रह्मानंद प्राप्त होईल. महाराज म्हणतात, तुकोबरा म्हणतात, देवा जिथं तुझं भजन चालू आहे तिथं आनंदाला काय कमी. जिथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जिथे तुझ्या कीर्तनाचा
तेथे तुझ्या कीर्तनाचा घोष पळत जळती पापे पळती आणि पाप जळाल्यावर मग राहिलं पुण्य मग पुण्याचं फल आहे सुख आनंद अरे साधूच्या जीवनात नेहमी नामस्मरण असतं त्याचा परिणाम आनंद गोंधला मागे पुढे साधूच्या जीवनात नाथमारांचा विचार करा अवघे चित्रे लोके आनंदाची आता आनंदे निर्भर साधू मसन वाट्या जरी गेले तरी आनंदच मंदिरात राहिले तरी आनंदच आहे आनंदे निर्भय असो बलते ठाई अवघे त्रिलोक्य आनंदे दाटली तीही त्रिभुवने आमच्या जीवनात असा आनंद मिळाला म्हणले कशाने मिळाला नामचिंतनाने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने होईल आघवा तुका म्हणे आनंद तुमच्या जीवनात आनंद होईल जर तुम्हाला ब्रह्मानंद पाहिजे असेल तर काय करा महाराज सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम राम नामाचं गायन करू गाऊ राम नाम सदा अशा नामानं नामचिंतनानं सुखाचे व्यवहारी सुखाला कोणता व्यवहार केला नामाचा व्यवहार केला सुखाचा व्यवहार झाला आणि लाभही सुख आनंद कोंदला आनंदाचे डोही आनंद तर आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे सबाया तरी अवगा परमानंदुरे कशाने होतो साधूच्या जीवनात आनंद असतो का ते सतत भजन करतात सतत नामस्मरण करतात न कळे दिवस की राती अखंड लागली श्री ज्योती आनंद लहरीची गती वरून मी किती तया सुखा रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत जीवनात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग तुम्हाला जर पाहिजे असेल तर गाऊ राम नाम सदा आनंद जीवनात मिळल आणि तुमच्या जीवनात काळाची बाधा होणार नाही नव्हे मग बाधा काळ दूत यमाची अरे नाम चिंतन चालू झालं तर काळ दड 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 टिकत नाही मला किती प्रमाणात नाथ महाराज वर्णन करतात भेदभाव तोडून शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखे हरी स्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा एका जनार्दनी अखंड सुख सोहळा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव
ठलाठ देवाच्या भजनाची नव्हे मग बाधा काळ दूत यमाची काळ त्यांच्याकडे पाहत पान नाही नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भेवती नामस्मरणा पुढं काळाचं काही चलत नाही काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबतो म्हणून नव्हे मग बाधा काळ दूत यमाची म्हणून आपण सगळे काय करू अभंगाच्या दुसऱ्या चरणात वासुदेव हे रूपक आहे तुम्हा मला बोध व्हावा म्हणून नाथ महाराजांना बरेच रूपक केले सगळ्या संतांनी केले पण नाथ महाराजांनी जास्त केले जगाला बोध केला वासुदेव कोणाला म्हणायचं मोरपिसाचा टोप घातला अंगात झगा घातला टाळ हातात घेतला आणि गल्लो गल्लीला फिरायला लागला वासुदेव करीतो फेरा तो अध्यापिका निधसुरा सावध होई रे गौहारा भज भज तू शारंग धरा का ठला मग साधू संत जाग करतात उठा जागे भारे आता आणि जाग होऊन करू वासुदेव स्मरण काय होईल तेने तुटेल रे बंधन अरे जन्माचं आणि मरणाचं जे बंधन आहे हे नामचिंतनानं दूर होईल राम म्हणतात रे जाणता नेनता कोणी नामस्मरण करा तो तरुण जाईल नाम म्हणतात रे जाणता नेनता ठला नाम चिंतन घ्या करू वासुदेव स्मरण तेने तुटेल रे बंधन अरे जन्म मरणाचं बंधन किती लांबून आलेलं आहे आपल्या मागे दुरोनी आलो मी दुःख झाले दारुण यावया एथवरी होते हे चिकार चौऱ्याऐंशी लाख होणे भोगत हिंडता गव्हाणे गा शिन लोमी एरझारी न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी नाथ महाराज दाते मिळाले ते म्हणले करू वासुदेव स्मरण तेने तुटेल रे बंधन आणि या नामानं खंडेल कर्माचे वदन संचित कर्म बंद होईल कारण संचित निर्माणच होणार नाही कारण केले ते क्रियामान झाले ते संचित मन आणि प्रारब्ध ते जाण उरू उरले ते केले कर्म झाले आणि तेची भोग आले
केले म्हणजे क्रियामान, झाले म्हणजे संचित, आणि भोग आले म्हणजे प्रारब्ध. विठ्ठला असे कितीएक जन्मले आणि कितीएक मेले आपल्या कर्मानच गेले. महाराज कर्म असं खतरा आहे, कर्म देवाधिकाला चुकलं नाही. अरे विद्यारण्य स्वामी पंचदशी मध्ये सांगतात, अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेत्यती तदा दुःखेन रिपेरण नल राम युधिष्ठिरा. नलाला रामाला युधिष्ठिराला कर्म चुकवता आलं नसतं का, पण प्रयत्न करून चालत नाही. विठ्ठला कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा कर्म चुकतच नाही, भोगावंच लागतं. केले कर्म झाले तेच भोगा. आता मी गाडीहून पडलो, हे काय कर्मच आहे. पायात काटा मोडला, काय झालं? कर्म. कर्माशिवाय काहीच. अरे हे उपरणं असं धरलं नाही, हे काय कर्मच. चला उपरणं तितकं हालायला देखील त्याचं कर्मच आहे. विठ्ठला कर्म भोगावं लागतं, पण नाम चिंतनानं हे सगळं कर्म नष्ट होतात. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही, जळते संचित ऐशी आहे धर्मनीत. विठ्ठला सारखं नाम चिंतन केलं, तुमचं कर्म जळून जाईल आणि संचिताचं तोंड बंद होईल. खंडेल कर्माचे वदन कशानं? वासुदेव जपताची जप. ज कशाला म्हणायचं? जन्मातून तारणारा, आणि प म्हणजे पापातून मुक्त करणारा, याचं नाव जप. विठ्ठला लोकाला दाखवण्याकरता हातात महाल घालून हिंडणारा नाही. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे. काय फल आहे जपाचं? ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे काही येत नाही, काही करू नका, फक्त प्रेमानं म्हणा राम कृष्ण हरी हरी राम नामाचं चिंतन केलं, देवाला आपली दया. तुम्ही सांगा, आपल्या बायकोनं आपलं एकदाच नाव घेतलं का रोज रोज घेतलं? विठ्ठल बा कसा नाही तुम्ही
आपल्या बायकोने एकदा नाव घेतलं महाराज जन्मभर थैल्या वाहिले कशा भाऊराव महाराज कस खरंय की नाही काय खरंय एकदा नाव घेतलं झुंझुन झुन्यात बसले मेण्यात किंवा असा फुगला की जन्मभर वज वाहिले चला त्याचं नाव घ्या याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम विठला नाम चिंतन करू अरे नरदेव मिळाला देवानं हातपाय दिले तर मग हाताला शोभा कशाने टाळी वाजवण्यानं आणि पायाला शोभा पादप पवित्रो यदि तीर्थयात्रा मग काय करू आपण तीर्थयात्रेला जाऊ अभंगाचं तीर्थयात्रे सुखी जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ विठ्ठल तीर्थयात्रे सुखी जाऊ तीर्थयात्रा करावी असं शास्त्र उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यान धारणा कनिष्ठा मूर्ती पूजाश तीर्थयात्रा धमाधमा ज्याला सहज स्थिती प्राप्त होत नाही ज्याला देवपूजा करता येत नाही ध्यान धारणा जमत नाही त्यांनी काय करायची तीर्थयात्रा एक आई आपल्या मुलाला पाळण्यात म्हणते उठे पुत्रा जाई बाळा तू तीर्थे साधू आणि संत जेथे असत बा उदंड आई सांगते मदांसा बाळा उठ जागा हो आणि तीर्थयात्रेला जा काहून नाही साधू आणि संत जेथे असत आता किती वारकरी आले नाथांच्या दरबारात साधू आणि पण याच्यात बी काही लुचाड असते सगळेच वारकरी थोडे काही चोर असतात विठ्ठला काही चोर असतात मग कोणाच्या नादी लागू नका जया माझी आत्मज्ञानी जया माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड जो पांचट गप्पा करीत नाही तुम्ही पाहना काय काय दिंड्या डीजेच वाजायला लागले काय काय दिंड्या डफडे वाजायला लागले हे चाबरे लोक आशाच्या नादी लागू नका आशाच्या नादी लागू नका जया माझी आत्मज्ञानी जो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू आत्मज्ञानी जो का न बोले वितंड तो तू गुरु करी तो तुझ बुजवील प्रचंड विठ्ठला सगळ्या संतांना सांगितलं ज्ञानोबराय म्हणले तीर्थव्रत भाव धरी रे करुणा चला तू कोबराय करू जव हे सकळ सिद्ध आहे जव हे सकळ सिद्ध आहे हात चालवा
तोरक वारी करा. तुम्ही सांगा आपलं जे अधिष्ठान आहे सोनूने गुरुजी, सगळ्या गायी जर पाण्यावर आणल्या असत्या तर कोणी आणल्या? गुरुजीने आणल्या. पण बरे 16 वर्ष वारी केली, 15 वर्ष वारी केली, पण आता शरीर थकलं. काय झालं? शरीर थकलं. त्यांचं आता ते शरीरानं जालन्यात येत पण मनानं पैठणमध्ये येत. ठला संपदा सोहळा नावडे म्हणाला, अशी त्यांची स्थिती. पायाचं ऑपरेशन झालं. आपण महाराजांना ज्ञानोबरायला पांडुरंगाला प्रार्थना करू त्यांचे पाय पहिल्यासारखे पुन्हा ठला. आमच्यासारखे बुवा किती येतील किती जातील, पण निष्काम सेवा करणारे महात्मे सोपं नाही. ठला जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट व्यती. त्यांना यायची इच्छा होती, येता आलं नाही का? शरीर साथ देत नाही. आपलं शरीर साथ देत ना, जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया. आता तुम्ही सांगा आम्ही कीर्तनात टाळी खाणं वाजाव का नाही? टाळ करेन टाळ जोरात वाजाव. ज्याने त्याने तुम्ही पखवाजा आम्हाला आवडणं असा वाजाव का तुमच्या आकारानं वाजाव? चांगला वाजते ते या फळाचं वैशिष्ट्य सगळे वारकरी लोक आहेत. नाही तर काय काय ठिकाणी विठ्ठल बाबा इथं आल्यावर प्रॅक्टिस करते. काय करते म्हणते तुम्ही या भंगाला धरून बोलाव, भांडे पंचायती करू नये. बाकीचे कीर्तन करायचं काम काय? अभंगाला तीर्थयात्रे सुखी. तीर्थयात्रेचं महत्व उठे पुत्रा जाई बाळा तीर्थे रे. तीर्थयात्रे सुखी जाऊ. पण तीर्थयात्रेला जाताना देवाचं नाम घेत जाऊ. एक जण चारीधामाला निघाला, 2 काटे ते हिम्मतलालचे बुर्ज संगत घेतली त्यांनी. कशाला? ते मला तिकडे हिम्मतलाल भेटत नाही. बिड्याचे पुढे विकूनच नेले, गुटक्याचे पुढे विकूनच नेले. म्हणलं तिकडे भेटत नाही. मरायला चालला का तिकडं घाण करायला? अरे तीर्थयात्रेला जाताना गात जा. नाही. आता कीर्तनकार गाणे म्हणायला लागले, कीर्तनकार नाचायला लागले मोखरवाणी, आणि लोक त्याला पैसे द्यायला लागले. त्याच्यामुळे पुढचे पोरं बी नाचायला लागले. ते म्हणते चांगला अभ्यास करून कोण पैसे देत? नाचणाऱ्यालाच पैसे. असा पापी लोक झाले. चला काय गा आवडे विठ्ठल गाईजे कांती. एक गाऊ आम्ही गाशी तरी एक विठ्ठलची गाई. रामकृष्ण गीती गात टाळ चिपुळ्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत निज घेऊन काही गाच नाही. त्रिवेणी संग नाना
अष्टधाम केले, सप्तपुऱ्या केल्या, 12 ज्योतिर्लिंग केले, अष्टविनायक केले, पण नाम चिंतन केलं नाही तरी ते व्यर्थ. म्हणून तीर्थयात्रे सुखे आनंदानं जाऊ, पण वाचे लोकांच्या उचापत्या नाही, वाचे विठ्ठल नाम घेऊ आणि संत संगे शिव. हे नामचिंतन संत संगतीत. हवा मनानं साधन केलेलं फलापर्यंत जात नसतं. मनोमार्गे गेला तेथेच. नाथ महाराजाला जनार्दन स्वामीकडे जायची काय गरज होती? ज्ञानोबराला निवृत्तीनाथांचं शिष्यत्व काय पत्करायची गरज होती? प्रभुरामचंद्राला वशिष्ठाकडे जायची काय गरज होती? भगवान कृष्णाला सांदीपानीकडे जायची काय गरज होती? हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या. अपमती भजता राया अनेक पाया माझी पडे. म्हणून गुरुची आवश्यकता आहे. संत संगे शेऊ. संत संगती साधन केलं तर देवापर्यंत जात आणि मनानं केलं तर त्याच्या दरवाजा लोक पण जात. नाना साधनाच्या जप केले, तप केले, मंत्र जप केला, वेदांत पाहिला, मनानं केले, याच्या दरवाजा लोक बी गेले नाही. पण योग आला, धन्य आनंदाची सापडली, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी भेट येला बुद्धीचा मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. संताची भेट झाली म्हणून संत संगे शेऊ. संत चरणी भाव धरा, क्षणा क्षणा नामस्मरा, मुक्ती सायुजता वरा, हेच करा संत संगेश. तुम्हाला ब्रह्मानंद पाहिजे ना, एक प्रमाण म्हणून आता पुढचो. एक बोल स्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागमू धरावा, तेने ब्रह्मानंद होय भगवान. सगळा ब्रह्मानंद. तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संगे शेऊ. वासुदेव धनी. धनी म्हणजे तृप्ती होईपर्यंत नाम चिंतन घेऊ. वासुदेव धनीवरी म्हणजे जमिनीवर नाही. धनी म्हणजे तृप्ती. धनी न पुरे गुण गाता विठ्ठला. फक्त निरांकुशा तृप्ती होईपर्यंत नाम चिंतन घेऊ. वासुदेव धनी. पण हे नाम चिंतन घेताना काही पथ्य पाळू. काय पथ्य? अभंगाच्या
वासुदेवा वाचुनी करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण वासुदेवा वाचुनी वासुदेवा वाचुनी करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण. आता बरं चिंतन आहे मला. लोभ ममता आशा आपण कीर्तन करतो लोभानं करतो. हा? काय चला लोभ सांगतो मग ममता सांगतो चला. हे नरकाचे द्वार आहेत महाराज. चांगल्या चांगल्याचा परमार्थ मातीत घातला लोभानं. आम्ही तुमच्याकडे कीर्तनाला कशामुळे येतो? काय द्यायला आज किती देणार तुम्ही? 21,000 देता का? वारीला आला तू पण तिकडे का फुकट आहे? जर कमी पैसे दिले तर नाराज होतो. लोभ सगळ्या पापाचं मूळ लोभ आहे. लोभामुळेच माणसं पाप करतात. लोभ मुलाने पाप. पापाचं मूळ लोभ आहे. लोभ कोणतं पाप माणूस लोभामुळेच करतो. कशामुळे करतो? लोभामुळेच. आता परमार्थात काही लोक घोटाळे करते. कशानं? लोभामुळेच करते. मग लोभ बाजूला टाका. लोभ ममता. आपल्याला जे दुःख व्हालं तर ममतेमुळे व्हावं. गावातलं मंदिर पडलं तर माणसाला काही वाटतं का? आणि वाट्याची इट सरकली तर भीतीला जर कोणी खिळा ठोकायला याला वाटतं छातीत खिळा ठोकायला. तिकडे मंदिर आखं पडलं तर म्हणतं पडलं. मंदिराची ममता नाही. मग दुःखाला कारण ममत्व आहे. लोभ ममता दौडू आशा. अरे हे आशेबद्दल तर बोलूच नका. आशेनं चांगल्या चांगल्याचा दिवा लावला. जे 7 पास आहेत कर्मपास धर्मपास ब्रह्मपास मायापास आशापास 7वा. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. आशा ही सर्व दुःखांना आशा सर्व दुःखाला जन्म देणारी. आशेने दीन केले देवास तर तुमची आमची काय कथा आहे? अरे बळीच्या द्वारात सोबदार म्हणून राखे दारवंटा बळीचा कशा करता? आशेने. ते बलीची आई रडू लागली. मग ते वामन त्या आईजवळ गेले. म्हणले तुझा मुलगा पाताळात गेला याचं रडू वाटायला का? तर ती म्हणली तुम्ही माझे अश्रू पहा, हे थंड अश्रू आहेत आणि दुःखाचे अश्रू हे गरम अश्रू असतात आणि माझे अश्रू हे सुखाचे. म्हणले पोरग पाताळात गेलं याचं काय तुला सुख झालं? ते म्हणले देवा पोरग पाताळात गेलं याचं मला दुःख नाही. मला याचा आनंद आहे की मी अशा पोराची माय आहे की ज्या पोरापुढे देवानं हात पसरा. प्रभू पसारे हात. ज्या मुलापुढं देवानं हात पसरावा अशा मुलाची मी आई आहे याचा मला आनंद आहे. विठ्ठला आशा उपजली भगवंताशी नीच वामनत्व आले त्याशी. आशेने दीन केले देवाशी कथा इतराशी कायशी.
जुने कीर्तनकार एक गोष्ट सांगायची बा. ते म्हणायचे एक फक्कड महात्मा होता, फक्कड, अजिबात कोणाला मानित नव्हता, असा फक्कड महात्मा. नदीच्या काठावर पर्णकुटी राहायचा. पण काय झालं, एक दिवशी सुंदर स्त्री त्या नदीवर धुण्या करता गेली. हा महात्मा बिघडला तिला पाहून. पाहिल्या यांनी पाहिल्याबरोबर याच्या मनाला वेध लागला. बिघाडा महात्मा त्या बाईजवळ जाऊन बसला आणि त्या बाईला, अरे एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाण बोलू नये, साधकाची दशा उदास उपाधी नसावी अंतर्बाह्य. मग तो बोलू लागला. ती बाई हुशार होती, तिनं ओळखलं साधू बिघडला. हे म्हणला, बाई तुमचं लग्न झालं का? ती म्हणली नाही झालं महाराज. तो म्हणला का लग्न केलं नाही? ती म्हणली मनासारखा नवरदेव भेटत नाही. म्हणले कसा नवरदेव पाहिजे? म्हणजे तुमच्यासारखा फक्कड महात्मा पाहिजे. मग तो म्हणला मी लग्न केलं तर मग का? ते म्हणले आता तयारी मी लग्न करायला. मग बोलू का बा आम्हाला? ती म्हणली तसं नाही, तुमची दाढी ह्या जटा हे मला पसंत नाही. मग ते म्हणलं दाढीन जटा करून लगे लग्नाला तयार. याच्याकडे पैसे नव्हते, होते पैसे पण थोडे होते. वारकाकडे गेला, नाव्याला म्हणला दाढी कटिंग. ते म्हणले दाढी 40 रुपयाला आणि कटिंग 60 रुपयाला, 100 रुपयात दोन. या जोड 100 रुपये होते. ते म्हणला घे 100 आणि करचे पे. ते म्हणला सालू ज्या दाढी कटिंग घ्या ते 100 रुपयाला, हे इतक्या दिवसाचा इचकुबा 200 रुपये. याला किती लागत आहे? 200. आता याजवळ 100 होते. बाई याच्याशिवाय लग्न करीत नव्हती. मग याच्याकडं भगुण होतं, पितळाचं भगुण, त्याचं नाव बहुगुण. चहा करता येतो, दूध करता येतं, कॉफी करता येते, कालून करता येतं आणि चुरून खाता बी येतं, बहुगुण. याला वाटलं लग्न केल्यावर कॉटन सगळं येणार आहे आपल्याला. यांनी काय केलं, ते भगुण 100 रुपयाला मोडलं. त्या नाव्यानं पाणी लावून चेपी केली. म्हणजे याच्या इतक्या कुटाणा होस्तर, आवरा होरी होस्तर बाई निघून गेली. सगळे याला लय टाइम भगुन मोडायचं, पैसे आणायचे. मग चढ दाढी कटिंग झाली. तर आता बाई कुठली होती, काही बायोडाटा तर घ्यावं का नाही? काही बायोडाटा नाही. बाई निघून गेली. आता कोणाच्या घरी जातो? बरं ती कुठली होती, कोणाची होती, आव्हाव तुम्ही जिथं होतो आम्ही त्याला जाऊन सांगा. काय सांगा? काहीच मिळ नाही. पण तो गांजा वाढायचा. त्याचा मित्र 4 गांजा वाढण्याकरता याचा. आता पहिला जटाधारी होता, हिचे पिंदाडी. मित्र आला आणि लांबून पाहिलं, म्हणलं हे तर आपला दोस्त दिसत नाही, दुसरा दिसतो बाबा इथं. ते माग फिरला. माग फिरल्यावर त्यांनी आवाज दिला, अरे काऊन चालला? ते म्हणलं तुम्हीच येत का? ते म्हणलं मीच या. ते म्हणले मग हे आम्हाला वाटलं दुसराच गादीवर बसला का नाही. हे कस काय? ते म्हणलं खाली बस. ते म्हणलं हे कस काय झालं आता? रात्री काल तर चांगलं होतं. ते म्हणला आशा रे आशा, केस नाशा, नदी वाहे झुंझुना, ऐशी नार मिळे बाजिंदी, तो गमा दिया भगुना. ते म्हणला अशी खतराबाई भेटली. अरे केस तर केस गेलेच, पण भगुन पण गेलं आणि बाई गेली. लोभ ममतात उडू आशा, आणि खरा महात्मा जो असतो गेले आशा पास. जाना दे दे ही बोला, गेले आशा पाच
माझ्या निवारो निवारो दिले आशा माझ्या निवारो भक्त आयुष्य त्याला भक्त म्हणायचं. आशा पास गेलेला आहे. अरे आशाने चांगल्या चांगल्याला अरे इतका म्हातारा अंगम गलितम फलितम अंगळाटलं डोक्यावरले केस पांढरे झाले तोंडात दात राहिला नाही चालायचं म्हणलं तर काठीचा आधार घ्यावा लागतो. तदपि न मुंचती आशा पिंडम अरे तुझं ठाऊक मी जाणार पाया शोधोनी बांधीशी घर झाला. कीर्तन करायचं लोभ ममता दौडू आशा भजन करायचं लोभ ममता दौडू आशा. आणि जर हे राहिलं तर यांनी काय जन्माला यावं लागतं. उदर व्यथेचा वळसा आईच्या उदरात आपल्याला पचावं लागतं. उदर व्यथेचा वळसा किती जन्म झाले किती जन्म झाला फेरा गणित नाही जी किती या काळाचा सोसावा काळाचा सोसावा वळसा हा जन्म मरणाचा वळसा किती उदर व्यथेचा वळसा. उदरात आईच्या व्यथा का सुखे काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता उदर व्यथेचा वळसा. म्हणून न करू अनेक सायासा आम्ही दुसरं सायास करणार नाहीत प्रयत्न करणार नाहीत. वासुदेवाच्या नाम चिंतन वाचून आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार सर्व भाविक. बाकीच्या साधनाची आम्हाला गरज नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे आणि कापे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले उदर न करू अनेक सायासा वासुदेवा वाचून म्हणलं का दुसरं सायास करणार नाही. अरे आम्हाला वर्माचं वर्म कळालं. मुख्य वर्माचे वर्म मुख्य वर्माचे वर्म मुख्य वर्माचे वर्म मुख्य वर्माचे तुका म्हणे वर्मे जाणून या तरसी माणसाला वर्म कळायला पाहिजे. अरे जपन तपन अनुष्ठान कुटाने भानगडी काय करायच्या योग याग व्रत तप धर्म दान व्रत नेम धर्म दान न लगे साधन जपता कर्म उपासना नाना मार्गी झाले सर्व हे नाथाच्या हरिपाठातले प्रमाण
कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले आणि हरी पाठी आले सर्व मार्ग. तुम्हाला योग याग व्रत नेम धर्म दान न लगे साधन हे वर्म आम्हाला कळा. म्हणून आम्ही योगाच्या नादी नाही, धर्माच्या नादी नाही. आमचा खरा धर्म निज धर्म हा चोख, निज धर्म हा चोख, निज धर्म हा चोखटा, निज धर्म हा चोखटा. उच्चारू गणधरा, उच्चारू गणधरा, उच्चारू गणधरा, उच्चारू गणधरा. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा संगडा हा भव सिंधू तारक. खरा धर्म कोणता आहे? खरा धर्म नाम चिंतन करणं. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म. म्हणून एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. आम्ही आवडीनं गाणार. आपण आवडीनं गातो का सवडीनं गातो? ते म्हणते तो ह्या करणं पाहाय कसं आमच्या भागात म्हातार भाऊ खणेपुरीकर होते पहा. ते म्हणायचे खाल्ली पोळी तर वाजिली टाळी, नाही तर बसली दात खेळी. भजनाला 8 जेवायला 360, कीर्तनात पडी तर पडी गाठ, नाही तर त्याला हाट म्हणायचे. ठला आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग आम्ही आवडीनं वासुदेव मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. करो वासुदेव स्मरण, तिने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपत ठोक. जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील असा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. जो बरोबर आहे गुरुवर्यांचे, चुकीचे उद्धटपणाचे, बावळटपणाचे, मूर्खपणाचे, माझ्या बुद्धीचे दोषे झाल्याशिवाय सद्गुरुचरणी, भगवचरणी, ज्ञानोबरा तुकोबरा चरणी, नाथमारांचरणी, जनार्दन स्वामीची चरणी सेवा समर्पित करू. सेवेला प्रणम देऊ. सगळेजण प्रेमानं भजन करू. भानुदास